महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मंचर पोलीस स्टेशन हद्दीत पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने अटक केली असून मंचर पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर नंबर 217/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे दिनांक 7/7/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यात सपना दीपक पारधी वय 35 वर्ष, मूळ राहणार वारुळवाडी ठाकरवाडी, सध्या राहणार थोरांदळे तालुका आंबेगाव यांचा त्यांचे पती दीपक गेनबा पारधी यांनी अज्ञात कारणावरून डोक्यावर, मानेवर, छातीवर आणि पोटावर वार करून खून केला आणि फरार झाला असल्याची फिर्याद किसन गंगाराम इंदोरे यांनी दिली। मंचर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी वळती तालुका आंबेगाव येथे नातेवाईकांकडे लपून बसल्याचं समजले। त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, अजित पवार, योगेश रोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्नील गाढवे यांनी आरोपी दीपक गेनबा पारधी या शिताफीने ताब्यात घेतले। आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 15/7/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।